नमस्कार, मी स्वाती चौधरी. आता आपण पत्रिका बघणार आहोत. पत्रिका ही कशी बघायची, इथून पहिले आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणजे ही स्थानं कोणती कोणती आहेत आणि कशी आहे ती बघायची. म्हणजे आता बघा, हा एक आकडा मी टाकलेला आहे, म्हणजे हे पहिलं स्थान आहे, पत्रिकेतलं पहिलं स्थान आहे. हे द्वितीय स्थान आहे, हे तृतीय स्थान आहे, हे चतुर्थ स्थान आहे, हे पंचम स्थान आहे, हे षष्टम स्थान आहे, हे सप्तम स्थान आहे, हे अष्टम स्थान आहे, हे नवम स्थान आहे, म्हणजे याला नवमांश पण म्हणतात. तर हे नवम स्थान आहे, दशम आहे, एकादश आहे आणि हे द्वादशम आहे. ठीक आहे. तर हे असे 12 प्रकार आहे. पत्रिका कधी पण इथूनच वाचतात, या पद्धतीने या साईडहून इथे ती एंड करत असतो आपण. तर ती या पद्धतीनेच वाचली गेली पाहिजे, जसे हे नंबर दिलेले आहेत. बरं, आता याच्यामध्ये नेहमी पत्रिका ही याच आकडे असतील असं नाही. बऱ्याच पत्रिकेमध्ये इथे 8 असू शकतो, तर इथे 8, 9, 10, 11, 12, 1, 12 नंतर 1 आणि इथे 2, म्हणजे इथे 8 आला तर इथे 2 येणार. ठीक आहे. 12 नंतर 1 सुरू करणार आपण. ठीक आहे. तर या पद्धतीने पत्रिका आपण बघणार आहोत. किंवा समजा इथे 9 आहे तर इथे 3 येणार. 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके. तर या पद्धतीने वेगवेगळे हे असतात. प्रत्येकाचे पत्रिकाचे आकडे जे आहेत, मेन आता आपण आकड्यांवर फोकस करतो, तर हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळेच असणार आहेत. तर जसं आपण आता काय बघितलं आहे की हे पहिलं स्थान आहे पत्रिकेतलं, हे दुसरं स्थान आहे, हे तिसरं आहे, हे चौथं आहे, हे 5वं आहे, हे 6वं आहे, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं. हे ह्या 12 स्थानांनी पत्रिका ही बनत असते. बघतानाही या साईडने बघतात, 1, 2, 3 करून आपण 12पर्यंत बघणार आहोत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने पत्रिका ही वाचली जाते आणि ही ह्या अशी स्थानं त्याची असतात. आता यानंतर आपण अजून एक गोष्ट बघणार, ती म्हणजे प्रत्येक स्थान हे काही ना काहीतरी सांगत असतं. मग काय सांगतंय तर ते बघूया. जसं हे पहिलं स्थान आहे, तर या ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव, तिचं दिसणं किंवा ह्या सर्व गोष्टी या स्थानावरून आपल्याला समजत असतं. हे दुसरं स्थान आहे. यामधनं त्या व्यक्तीचं बोलणं चालणं, तिचं बोलणं चालणं कसं आहे, तिचं खाणं पिणं कसं आहे, आणि या व्यतिरिक्त तिचे डोळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी बघतो आपण, किंवा वडिलांकडची येणारी प्रॉपर्टी, किंवा त्यानंतर आपण जे नातेवाईक संबंध आहे ते कसे आहेत त्यांचे, या सर्व गोष्टी आपण या दुसऱ्या घरातनं बघत असतो. त्यानंतर हे तिसरं स्थान जे आहे याला पराक्रम स्थान म्हणतात, आणि त्याचबरोबरीने भावंडांचं स्थानही हेच आहे. तर या ठिकाणी भावंड शी संबंध कसे असतील आणि त्या विषयाचे सर्व डिटेल्स आपल्याला या स्थानामधनं कळत असतं. पराक्रम स्थान असल्यामुळे आयुष्यात आपण काय करणार आहोत, पर्सनली किंवा करिअरमध्ये आर्थिक स्थिती कशी असणार आहे, तर याचाही थोडासा आपल्याला म्हणजे आपण एक म्हणतो थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणाहूनही समजत असते. आता ज्यावेळेला पत्रिका बघतो तर त्यावेळेला आपल्याला हे सगळी स्थानं एकत्र करून त्यांचा सगळा आढावा घ्यायचा असतो. आता आपण जेव्हा शिकतोय त्यावेळेला आपण वेगवेगळं बघतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे चौथं स्थान आहे याला आपण सुखस्थान म्हणतो आणि मातृस्थानही म्हणतो. तर या ठिकाणी सुखस्थान म्हणजे की या ठिकाणी भौतिक सुख जे काही सगळं आहे, तुमचे घर, वाहनं, या सर्व प्रकारचे जे काही सुख आहे ते आपण या ठिकाणाहून बघतोय. आईशी असलेले आपले संबंध आपण या ठिकाणी बघत असतो. त्यानंतर हे 5वं स्थान जे आहे हे शिक्षणासाठी बघतो आणि संततीसाठी आपण हे बघत असतो. हे 6वं स्थान जे आहे हे आरोग्य स्थान आहे. तर यामध्ये आपलं आरोग्य कसं आहे हे यावरनं आपल्याला समजत असतं. हे जे 7वं स्थान आहे हे पार्टनरचं स्थान आहे. मग पार्टनर हे 2 प्रकारे आपण बघतो. एक वैवाहिक साथीदार जो आहे त्याला आपण बघणार, आणि दुसरा जर बिझनेस करत असू किंवा आपण नोकरीला असू आणि आपल्याबरोबर जे कलिग आहेत तर त्यांच्यासाठी आपण हे स्थान बघणार आहोत. त्यानंतर जे
8वं स्थान आहे जे मृत्यूचं स्थान आहे. तर या ठिकाणी आपण आयुष्यात आपले म्हणजे किती वर्ष हा माणूस हे करू शकतो किंवा काही वेळा जसं मी म्हणते अचानक मृत्यू वगैरे असेल तर तेही आपल्याला त्या ठिकाणी समजत असतं. हे जे 9वं स्थान आहे हे भाग्योदय आपण या ठिकाणी बघत असतो. या ठिकाणी सर्व काही आहे, पण स्थिरस्थावर कधी होणार, सर्व गोष्टी कधी होणार किंवा धार्मिक कार्य किंवा या सर्व गोष्टी या ठिकाणाहून आपण बघत असतो. त्याच्यानंतर हे कर्मस्थान आहे जे 10वं स्थान आहे हे करिअर पॉईंट आहे. तर इथून आपण करिअर बघत असतो त्या व्यक्तीचा की त्याला नोकरी चांगली का बिझनेस चांगला. बरं नोकरी चांगली तर कोणत्या क्षेत्रात तो जाऊ शकतो किंवा बिझनेस असेल तर तो कोणता करू शकतो, हे सर्व काही या ठिकाणी बघत असतो. शिवाय या व्यतिरिक्त वडिलांचं घर हे आहे, त्यामुळे वडिलांशी असलेले संबंध आपण या ठिकाणी बघत असतो आणि त्याची स्वतःची मिळकत काय आहे हे आपण या ठिकाणून बघत असतो. यानंतर जे 11वं स्थान आहे ज्याला आपण लाभस्थान म्हणतो. आता हे सुख आहे, भाग्यस्थान आहे, आपली मिळकत आहे, वडिलांकडची प्रॉपर्टी पण आहे. तर हे सर्व विषय इथे येऊन थांबतात की या ठिकाणी सगळं काही आहे, पण मग आपल्याला उपभोग घेता येणार आहे का, ही एक गोष्ट या ठिकाणी बघितली जाते. दुसरी गोष्ट की आपले फ्रेंड सर्कल कसं असणार आहे, मित्रपरिवार कसा असणार आहे हे यावरून आपल्याला बघता येतं. त्यानंतर जे 12वं स्थान आहे हे आजोळकडचे लोकांचं आपण बघत असतो, काका काकू मामा मामी वगैरे सर्व गोष्टी, आणि बाहेर जाण्याचे चान्सेस आपण या स्थानावरनं बघत असतो. तर या प्रकारचे हे 12 स्थानं आहेत जे काही ना काहीतरी वेगवेगळं सांगतायत तुम्हाला. काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला निश्चित म्हणजे सांगत असतात. तर या प्रकारे हे 12 स्थानं आहेत. 12 स्थानांचा आपण आता अभ्यास केला की पहिली गोष्ट की पत्रिका ही या साईडनेच बघतात. दुसरी गोष्ट की हे प्रथम स्थान आहे, द्वितीय स्थान आहे, तृतीय स्थान आहे, चतुर्थ आहे, पंचम आहे, षष्टम, सातवं स्थान, 8वं स्थान, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं. हे असे म्हणजे एकादश द्वादशम असं म्हणताना याला व्ययस्थान पण म्हटलं जातं. ठीक आहे. आता यानंतर तिसरी गोष्ट आपण काय बघितली आहे की पहिलं स्थान हे कोणतं आहे, आपला स्वभाव आहे, आपण आपलं दिसणं वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी आहे. त्यानंतर हे दुसरं आहे आपण काय बोलतो, आपलं बोलणं कसं आहे, खाणं पिणं कसं आहे, वडिलांकडची प्रॉपर्टी आहे की नाही, नातेवाईकांशी आपण जुळवून घेऊ की नाही, या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यानंतर हे तिसरं स्थान जे आहे हे भावंडांचं आहे, पराक्रमाचं आहे. हे चौथं स्थान आईचं आहे, सुखस्थान आहे. 5वं स्थान संतती आहे, अभ्यासाचं क्षेत्र आपण त्या ठिकाणी बघतोय. 6वं स्थान जे आहे ते आरोग्याचं आहे. 7वं जे आहे ते पार्टनरचं आहे, म्हणजे पत्नी आहे किंवा बिझनेसमधला पार्टनर किंवा नोकरीमधला आपला कलिग, हे स्थान त्याचं आहे. त्याच्यानंतर मृत्यूचं स्थान आहे, हे भाग्योदयाचं स्थान आहे जिथे तीर्थयात्राही आपण बघत असतो. हे आपलं कर्मस्थान आहे. या ठिकाणी वडिलांशी असलेले संबंध, आपली मिळकत, आपला बिझनेस किंवा नोकरी हे सर्व या ठिकाणी कळतं आहे. हे सगळं झाल्यानंतर हा मित्रपरिवार आणि आपल्याला फायदा आहे की नाही या सर्व गोष्टींचा, का आपल्यालाच आपलं करावं लागणार आहे किंवा किती वेळ आहे, हे सर्व गोष्टी इथून आपल्याला कळत असतं. म्हणजे उपभोग आपल्याला मिळतो आहे नाही मिळतो आहे सर्व गोष्टी या ठिकाणी कळत आहेत. आणि हे जे शेवटचं व्ययस्थान आहे, जे 12वं स्थान आहे, त्या ठिकाणी आजोळ आहे आणि विदेशी यात्रा, यासाठी आपण या गोष्टी बघितल्या जातात. तर याप्रमाणे ही बेसिक पत्रिका ही या पद्धतीने बघितली जाते. आता यानंतर आपण याच्यात बघणार आहोत नंतर की कुठले ग्रह इथे बसल्यानंतर याचा आणि याचा कसा ताळमेळ लावायचा आहे, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि मग तो ग्रह कसे आपल्याला इफेक्ट्स देतो आहे तेही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर आत्ता हे सध्या फक्त पत्रिका ही कशी बघायची आहे आणि कसं हे करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला मी फोटोही पाठवते आहे, तर त्यावरनं तुम्हाला पत्रिकाचा एक कल्पना येईल, एक पत्रिका ही स्टार्ट कशी करावी याची एक कल्पना येईल. त्यानंतर मी तुम्हाला कालसर्पदोषाचे पण हे पाठवते की जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी पत्रिकेवरनं कालसर्पदोष समजवणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि मग त्यानंतर आपण मेन पत्रिका म्हणजे ती प्रत्येक स्थानामध्ये केल्यानंतर काय परिणाम देणार आहे प्रत्येक ग्रह, हा विषय त्यावेळेला घेणार आहोत.
तर आपण आता इथेच थांबूया. ठीक आहे.